तर बातमी ठाण्यातून आहे। ठाणे टोलनाका इथं पोलिसांनी नाकाबंदी केली आहे। कालप्रमाणेच आजही पोलीस मराठा आंदोलकांच्या गाड्यांची चौकशी करतायत आणि चौकशी केल्यानंतरच मुंबईमध्ये प्रवेश दिला जातोय। ज्या ट्रकमध्ये खाण्याचं साहित्य आहे त्यांनाच मुंबईच्या दिशेने सोडलं जात आहे। दरम्यान कोपरी ब्रिजवरती वाहतूक कोंडी झाली आहे। आढावा घेतलाय अक्षय भाटकर यांनी। आपण सध्या मुंबईच्या वेशीवर म्हणजे ठाणे टोल नाक्यावर आपण आहोत। आनंदनगरचा हा टोल नाका आहे आणि मुंबई पोलिसांकडून इथे नाकाबंदी करण्यात आलेली आहे। रोज सकाळी या ठिकाणी मुंबई पोलिसांची नाकाबंदी असते, आज देखील करण्यात आलेली आहे। मात्र आजच्या नाकाबंदीची पार्श्वभूमी कालच्या न्यायालयाच्या आदेशाची आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत की आता इतर जे मराठा आंदोलक मुंबईच्या आतमध्ये येत आहेत, मुंबईच्या दिशेने येत आहेत, त्यांना ठाण्यातच अडवा। आम्हाला त्यांनी आम्ही जे आंदोलन करते त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था चालवली, त्यांनी आमची गाडी सोडून दिली। मग बाकीच्यांना काय सांगितलं? ज्यांच्या गाडीत जे माणसं चालली आहेत त्यांना थांबून ठेवले त्यांनी ते। त्यांना कुठे पाठवतात? त्यांनी आता सध्या आम्हाला माहित नाही, आम्ही आत्ता त्यांना फक्त साईड लावलं एवढं आम्हाला माहिती आहे। काल हायकोर्टाने आदेश दिलेत नवीन आंदोलकांना सोडू नका आतमध्ये, मग पोलीस त्यानुसार कारवाई करतात? हो, त्यानुसार कारवाई करू राहिले पोलीस। तुम्हाला कुठे सांगितलं जायला? आता आम्हाला इकडून वाशीला जायला सांगितलं त्यांनी। हा, तिकडे काय सोय आहे? तिकडे आता आम्हाला काहीच माहित नाही काय सोय आहे काय नाही। कुठे जात आहे? हिंगोली हिंगोली इथून सोडलं का आतमध्ये? नाही काय बोलतात? ते वाशी मार्गे जमतात इकडून पुणे वाशी मार्गे रस्ता भुलवायचा प्रयत्न करायला आमचा रस्ता चुकीचा सांगायला। इतर मात्र आंदोलक आहेत त्यांना मुंबईमध्ये प्रवेश दिला जात आहे, त्यांना वाशी इथे डायव्हर्ट करण्यात येत आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।